नमस्कार, मी आहे मयुरी आणि आजचा आपला रेसिपीचा व्लॉग आहे तो म्हणजे खेकड्यांचा रस्सा आणि भरलेली खेकडी. तर ह्याच्यातलं ना मी खेकड्यांचं जे काही आवरण असतं ना वरचं कडक आवरण ते मी बाजूला काढून घेतलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मी स्टफिंग करणार आहे. जे काही बेसनचं स्टफिंग आहे मी त्याच्यामध्ये भरणार आहे. पण ते सुद्धा भरताना ना आपल्याला हे बघायचं आहे की ते आतमध्ये पिवळसर काही आहे का त्याच्यामध्ये खाण्यासारखं. जर काळं वगैरे असेल ना तर ते टाकून द्यायचं आहे, ते भरायचं नाही आहे. तर मला थोडीफार 3-4 असे मिळाले थोडे चांगले खेकडी, तर मी त्याच्यामुळे ते भरले. आणि नेहमीचंच वाटण रेडी करायचं आहे त्याच्यासाठी, ते म्हणजे भाजलेलं खोबरं, कांदा आणि अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरची हे सगळं घेऊन वाटण बनवायचं आहे. आणि थोडं जास्त वाटण बनवायचं आहे जेणेकरून आपल्याला स्टफिंगमध्ये पण वापरता येईल. परत ते वेगवेगळं वाटण्यापेक्षा एकदाच करून घ्यायचं. तर आता तडक्यामध्ये नेहमीप्रमाणे मी लसूण तळून घेतलेली आहे तेलामध्ये आणि मसाला पण तळून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हिरवं वाटण टाकणार आहे तळण्यासाठी आणि ते सुद्धा व्यवस्थित असं तळून घेणार आहे. त्याच्यामध्ये अगदी छान शिजवून घ्यायचं आहे ते वाटणसुद्धा. तर हे असं छान शिजवून घेतलं ना की ग्रेव्हीला किंवा कोणत्याही पदार्थाला जे ह्या वाटणामध्ये आपण बनवतो, ह्या तडक्यामध्ये बनवतो, त्याला खूप छान टेस्ट येते. आणि फिशमध्ये म्हणजेच नॉनव्हेजमध्ये चिकन, मटण किंवा कोळंबी, शिंपले, चिंबोरी किंवा खेकडी हे असे प्रकार आहेत ना, ते मी याच वाटणामध्ये बनवते. म्हणजे भाजलेला कांदा खोबरा असतो ना त्याच्यामध्ये. आणि जे काही नॉर्मल फिश म्हणजे सुरमई, बांगडा, बोंबील हे सगळे फिश आहेत ना, त्यांना मी ओल्या वाटणामध्ये बनवते. ते ओलं वाटण पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे कसं बनवायचं. तर आता मी मसाला छान शिजल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं जेवढं मला हवं आहे तेवढं, म्हणजे निदान ते खेकडी त्याच्यामध्ये डीप होतील व्यवस्थित आणि छान शिजतील त्याच्यामध्ये, एवढं पाणी ॲड केलं. 2 कोकम ॲड केले. कोकमाने थोडं वईसपणा कमी होतो. आणि तुम्ही बघू शकता हे शेल्फ त्याच्यामध्ये थोडंसं पिवळसर भाग आहे म्हणून मी ते भरणार आहे. तर मीठ, कोकम आणि पाणी ॲड करून मी ग्रेव्ही कड आणण्यासाठी ठेवलेली आहे. आणि बाजूला मी त्याच्यामध्ये लगेचच खेकडी ॲड करून ते शिजण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि तोपर्यंत मी जे काही खेकड्यांचं आवरण असतं ना त्याच्यामधलं स्टफिंग बनवते आहे. तर बेसनमध्ये मी तांदळाचं थोडंसं पीठ, लाल तिखट, हळद, थोडा गरम मसाला, धणा पावडर हे सगळं घ्यायचं आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे चिरलेला बारीक कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरचीसुद्धा घेऊ शकता तुम्ही जर तुम्हाला अजून छान स्पायसी हवं असेल तर. आणि जे वाटण होतं त्यातलं मी 2 चमचे वाटण बाजूला काढून ठेवलं होतं. 2 चमचे 3 ते 4 खेकडे भरण्यासाठी इनफ होतं. जास्त हवं असेल, जास्त खेकडे असतील तर बेसन सकट सगळ्याचं प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे. आणि आता मी सगळं मिक्स करून घेणार आहे. आणि कन्सिस्टन्सी ही खूप घट्ट ठेवायची आहे, अजिबात पातळ ठेवायची नाही आहे, जेणेकरून ते जे काही बेसनचं जे काही स्टफिंग आहे ते ग्रेव्हीमध्ये बाहेर यायला नको यासाठी. म्हणजे आपण भजी बनवताना जी कन्सिस्टन्सी असते ना त्याच्यापेक्षा थोडी अजून घट्ट घ्यायची आहे. आणि व्यवस्थित ते स्टफिंग तयार करून घ्यायचं आहे. तर बघू शकता हे असं एवढं घट्ट असं मी बनवून घेतलं आहे ते मिश्रण. आणि आता मी तुम्हाला भरताना पण दाखवते कसं भरायचं आहे त्या आवरणामध्ये. जे काही वरचं जे काही आवरण आहे खेकड्यांचं जे काढून घेतलं त्याच्यात कसं भरायचं ते पण दाखवते. अगदी कमी नाही, जास्त नाही, मीडियममध्येच भरायचं आहे. त्याच्यामध्ये अगदी जास्त भरलं की मग ते बाहेर पडण्याचे चान्सेस असतात किंवा संपतही नाही. अगदी कमी माणसं असतील घरामध्ये खाणारे तर ते वाया जातं, म्हणून मी खूप कमी बनवलं होतं. तर हे मी खूप कमी भरलं आहे त्याच्यामध्ये. एवढं इनफ होतं, ते चिपकूनसुद्धा राहतं व्यवस्थित आतमध्ये, बाहेरसुद्धा येत नाही. तर असे मी सगळे जे काही आवरण आहेत ना, शेल्फ आहेत ते भरून घेतलेत व्यवस्थित. आणि आता मी ते ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे. तर जो बेसनचा पार्ट आहे ना तो वरच्या बाजूला घेतलेला आहे, मी ठेवलेला आहे ग्रेव्हीमध्ये टाकताना, जेणेकरून ते त्याच्यामध्ये
खाली नको जायला, पडायला नको, ह्यासाठी. आणि आता ग्रेव्हीला छान कड घ्यायचा आहे आपल्याला, एकदम मस्त असा. आणि ते छान शिजलं की तुम्ही बघू शकता, खूप छान असं टेम्पटिंग असा रसा दिसतोय, ग्रेव्ही दिसते. आणि जरा झाकण ठेवलं ना 15 मिनटं की हा जो बेसन आहे ना तो पण व्यवस्थित असा शिजतो, घट्टसरपणा येतो रशाला सुद्धा बेसनमुळे. बघू शकता खूप छान अशी रेसिपी बनलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.